ओके, सर्वांना गुड आफ्टरनून. तर पहिला पहा, गणिती क्रियांचे जे भिन्न अर्थ आहेत ना, ते भिन्न अर्थांच्या संदर्भात आहे. पहा, पहिले एक्झाम्पल असेल बाळांनो, सोडवा. चला तुम्ही पहिल्या स्वरूपाच एक्झाम्पल आहे तुमच्या पुढे. पहिले एक्झाम्पल सोडवा बाळांनो. चला, या ठिकाणी सांगण्यात काय आलेले पाहायला असेल. जय हिंद, जय हिंद, सर्वांना जय हिंद बाळांनो. चला, तर या म्हणतो त्यात खाली प्रश्नचिन्ह आता गणिती चिन्ह भिन्न अर्थाने वापरले आहे ते लक्षात घेऊन त्या प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडायचा आपल्याला बाळांनो. तर या ठिकाणी म्हणतात जर 3 मल्टिप्लाय 4 बरोबर 46 आहे, 4 मल्टिप्लाय बरोबर 5 बरोबर 65 आहे, तर 5 गुणाकारात 6 बरोबर काय असेल. चला सोडवा बरं, तुम्ही प्रयत्न करा, मी क्लिअर करून देईन तुम्हाला. पटपट पटपट प्रश्न सोडवायचे, तुम्ही जेवढे येतील तेवढे पटपट सोडवायचे. चला पटपट बाळांनो. काय करावं लागतं याच्याकडे नीट लक्ष द्यायचं तुम्ही. हे प्रश्न खूप महत्वाचे असतात आपण जेव्हा पेपरला बसतो वगैरे, त्यामुळे आपल्याला अचानक आठवत नाही नेमकं काय करायचंय त्यांना. ओके, चला बाळांनो, काय येते उत्तर? येते का तुम्हाला? देऊ सोडून? सोडत असेल सर इट्स ओके, नसेल सुटत तर पहा मी देतो सोडून बाळांनो. येते का? सोडून देऊ? चला. हा, तर या ठिकाणी रिलेशन काय असतं ना, याच्यामध्ये काय असं स्पेसिफिक तुम्हाला कुठं तरी वेगळ्या काहीतरी सूत्र वगैरे असं नाही, तर तुम्हाला एक विचार करावा लागतो का बाबा ना, अशा स्वरूपाचे रिझनिंगचा जर प्रश्न असेल तर त्याला सोडवण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या लागतील, तर कशा प्रकारे त्यांना टॅकल करावं लागेल. तर लक्षात ठेवा बाळांनो, आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं ना, तर सरळ सरळ या प्रश्नाचं कॅल्क्युलेशन करताना काय करायचं एक लक्ष द्या. हा, देतो मी सोडून देतो, तुम्ही थोडासा प्रयत्न करायचा, नाही सुटलं तर मी आहेच बाळांनो. तर हे जे आहेत ना 34 जे आहेत ना 3 आणि 4 आहेत तसेच मांडायचे. अधिक जे आहेत ना या दोघांचा गुणाकार आहे 4 आणि 3चा, 4 त्रिक 12 आहे. म्हणजे या दोघांची जर बेरीज केली तर पहा तुम्ही 34 मध्ये जर 12 मिळवले तर किती येते बाळांनो? 46 येते. हा पहिला भाग झाला. दुसऱ्यामध्ये पण पहा बाळांनो, का तुम्ही 45 आहेत तसेच मांडा, अधिक 4 पंचे 20, 5 चौकी झाले 20 म्हणजे काय आलं बाळांनो? 65 आले. चला बरं, आता तुम्ही ट्राय करून पाहायचं काय येते पहा बरं, तुम्हाला दिसेल लगेच. काय यायला पाहिजे? काय यायला पाहिजे बाळांनो? तर सरळ सरळ आहे. काय दिसतंय तुम्हाला या ठिकाणी? 5 आणि 6 त्यांचे काय 56 आहे तसेच लिहून टाकले, आणि अधिक 6 पंच 30 आहे. 56 मध्ये जर 30 मिळवले तर तुम्हाला यायला पाहिजे बाळांनो उत्तर क्रमांक या ठिकाणी काय आहे, तर त्या ठिकाणी सॉरी काहीतरी येतं सॉरी हा काय येते बाळांनो? तर या ठिकाणी 56 मध्ये जर 30 मिळवले तुम्ही तर सरळ सरळ उत्तर यायला पाहिजे होतं बाळांनो 86. आलं सर्वांचं 86? ओके, छान बाळा, अप्रतिम. 86 ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2 समजलं सर्वांना? प्रयत्न करायचा तुम्ही, म्हणजे त्या उदाहरणांमध्ये नाही, याच्यामध्ये तुम्हाला असंच करावं लागणार, कारण नेमकं त्यांना म्हणायचं काय ते समजलं पाहिजे. नेक्स्ट, त्याच पॅटर्नचे त्याच पद्धतीचे असणार एक्झाम्पल आहे पहा बाळांनो. जर 4 आणि 5 यांचं जे काही गुणाकाराचं रिलेशन आहे ते 54 मध्ये दाखवत आहे. 7 आणि 4चं गुणाकाराचं रिलेशन 82 मध्ये आहे. तर 9 आणि 8चं जे गुणाकारातलं रिलेशन आहे त्याच काय येऊ शकते? शाबास अनिल, अप्रतिम. चल, अप्रतिम. अप्रतिम, पाहिल्या पाहिल्या कळायला पाहिजे त्याचं काय म्हणणं आहे. हा, थोडस एक दोन दिवस ऍडजस्ट करा. थोडस काही काम आहे मला बाकीचे सायंकाळच्या वेळेचे, त्यामुळे थोडस ऍडजस्ट केलंय मी. जास्त दिवस नाही, 1-2 दिवसाचा प्रश्न आहे, काय नाही तो. 1-2 दिवस ऍडजस्ट करा, काय प्रॉब्लेम नाही बाळांनो. टायमिंग चेंज नाही, फक्त 1-2 दिवस आहे, बाकी काय नाही बाळांनो. अक्षय, आता या ठिकाणी काय म्हणतात ते आपल्याला एकदम क्लिअर आहे. यांचा गुणाकार करा तुम्ही. चला, 9 आणि 5चा गुणाकार केला तर 9 5 किती आलं? 45. आणि 45 जे आहे ना ते उलटे लिहायचे. 45 उलटे लिहिले तर ते किती होतात? 54 आहे. ओके, आता पुढे पण तुम्ही जा बाळांनो. 7 1 7 7 चौक किती होतात? यांचा जर गुणाकार केला तर गुणाकार व्हायला पाहिजे ना 28, आणि याला उलट लिहिलं तर ते काय होते बाळांनो? 82 होते. राईट. त्याच प्रमाणात त्याच अंदाजानं पुढे काय 9 आणि 8, 9 8 किती पाहिजे? 72. 72ला जर तुम्ही उलट लिहिलं तर काय यायला पाहिजे? 27. 27 पडल्यानंतर ऑप्शन क्रमांक 1. समजलं सर्वांना? येस, आय थिंक सर्वांना समजलं असावं.
या उदाहरणांमध्ये ना वेगळं काही नाही, तर तुम्हाला ते सोडवण्यासाठी एक पद्धत आहे ना, ती पद्धत कळाली पाहिजे. बस एवढंच त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे. समजलं? ओके, नेक्स्ट तुम्ही सोडवताय. 2 गुणाकारामध्ये 3 आहे, त्यानंतर 3 गुणाकारात 4 आहे आणि 4 गुणाकारात 2 आहे. तर काय करायला पाहिजे? तुम्ही सरळ सरळ त्यांच्याकडे पाहिजे. पहा बरं काय म्हणणं आहे त्यांचं. येस, व्हेरी गुड, यायलाच पाहिजे सर्वांना. अप्रतिम. चला बाळांनो, अप्रतिम. छान छान, चला यायलाच पाहिजे बाळा. पहा इथं एकदम नॉर्मल गोष्ट आहे. इथं 2चा वर्ग आहे, 3चा वर्ग आहे. या 2चा वर्ग लिहिला 4 आणि 3चा वर्ग लिहिला 9. ओके, इथं पण पहा 3चा वर्ग 9 आहे, 4चा वर्ग 16 आहे. त्याच कंडिशन आपल्याला पुढे जायचंय. हा जो 4 आहे ना, 4चा वर्ग 16 आहे आणि 2चा वर्ग किती आहे? 4 आहे. म्हणून उत्तर पाहिजे 164. 164 म्हणजे ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक बाळांनो किती आलं? 4. नेक्स्ट, चला सुडो पहा. 4 हे सांकेतिक अंक दिलेले 4 मल्टिप्लाय 5 आहे, त्यांचं 22 म्हणतात. 6 गुणाकारात 5 आहे, त्यांचा बाळांनो 33 सांगतात आणि 8 गुणाकारात 5 आहे, तर त्यांचं काय यायला पाहिजे? असं स्वरूपाचं या ठिकाणी प्रश्न आहे. तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर आलंच पाहिजे बाळांनो. नेमकं काय म्हणणं त्यांचं नीट पास जायचं. उदाहरणाकडे पाहिल्यानंतर तुम्हाला अंदाज यायला पाहिजे का त्यांचं म्हणणं काय आहे. ओके, छान. येस, छान. ज्यांचं ज्यांचं आलं अप्रतिम बाळांनो. छान. काय म्हणता बाळांनो? तर हे 2 आहेत ना, हे 2 यांचा गुणाकार आहे. 4 1 4 4 5 20. 20 अधिक काय करायचं बाळांनो? 2 ऍड केले म्हणजे झाले किती? 22. पुढं पहा. 6 गुणाकारात 5. 6 5 30 आहे. 30 गुणाकारात 3 आहे म्हणजे झाले किती? 33. ओके, मग त्याच कंडिशननं पुढे जायचं आपल्याला. काय एकदा म्हणजे 8 गुणाकारात 5. 8 5 40. 40 अधिक 4 म्हणजे उत्तर यायला लागत होतं बाळांनो 44. ऑप्शन क्रमांक 3. 44 ऑप्शन क्रमांक 3. समजलं? येस, नेक्स्ट. पहा बरं बाळांनो. या ठिकाणी काय म्हणतात ते पण पहा व्यवस्थितरित्या एकदा. चला, येतंय का अनिल? छान छान अनिल. ज्यांचं आलं अप्रतिम बाळांनो. शाबास अनिता, अक्षय. छान. तुम्ही सर्वांनी पेपर सोडवला का? तुम्हाला मी पेपर टाकला होता सकाळी मध्ये चाल आणि त्या सगळ्या पेपरचं अनालिसिस करून दिलेलं आहे. मी पूर्ण पेपर टाकलेला होता. तुम्ही टेलिग्राम चॅनलला पण टाकला होता आणि तुमच्या बॅचला पण टाकला होता. त्यामुळे तुम्ही तो पेपर सोडून घ्या. 10 प्रश्न होते चालू घडामोडीचे अप्रतिम. सर्व प्रश्नांचं मी अनालिसिस करून दिलेलं होतं. त्यामुळे ते नीट लक्ष द्या, पाहून घ्या. त्यानंतर गुरुवारचा जो पेपर असतो तो तुमचा झालेला जो चॅप्टर असणार आय थिंक मॅथचा लसावी आणि मसावी वरती असेल, कारण लसावी मसावी तुमचा झालेला आहे. तर जे पॉईंट झाले त्याच्यावरती एक रिव्हिजन म्हणून मी त्या ठिकाणी युनिट टेस्ट घेईन. तर लसावी मसावीचा पुन्हा एक तुम्हाला एक पार्ट होऊन जाईल. तर तो लक्षात ठेवा. मग गुरुवारी होईल, पण तो सायंकाळचा असेल, कारण ते तुम्हाला बसून लिहावा लागेल. पहा बरं भावना, इथं काय 5 आणि 2 या ठिकाणी यांचा गुणाकार करा. 5 दुने 10. 10 अधिक 5 म्हणजे किती झाले बाळांनो? 15 झाले. राईट. पुढं पण पहा 4 आणि 5 यांचा गुणाकार करा. 4 5 20 झाले. 20 अधिक 10 करा म्हणजे बाळांनो ते झाले 30. राईट. आता आपण पुढल्या उत्तराकडे जातो. ओके, तर 6 गुणाकारात 5 आहे. 6 मल्टिप्लाय 5 आहे आणि बाळांनो या ठिकाणी 6 5 किती झाले? 30 झाले आणि 30 अधिक 5 पासून वाढ आहे. या ठिकाणी 5 वाढ म्हणजे 15 होतील. म्हणजे काय झालं बाळांनो? बेरीज केली तर किती येणार आहे? या ठिकाणी सरळ सरळ बेरीज येऊन जाते 45. किती बेरीज येते? 45. ओके, नेक्स्ट देऊ. येस, जर फास्ट होत असेल तर सांगत जा, थांबायचं असेल तर मला पण सांगत जा बाळांनो. ओके, पुढे पहा. 3 गुणाकारामध्ये 5 बरोबर 34 आहे. 5 गुणाकारात 7 बरोबर 74 आहे. तर 7 गुणाकारात 9 बरोबर किती असेल? एकदम पटपट सोडवायचं.
ओके, चला सोडा पटपट. चला पटापट सोडवायचं बाळांनो, प्रयत्न करायचे, प्रत्येकाला आलंच पाहिजे ते. छान छान. किती येते? 130. अप्रतिम अप्रतिम. ज्यांचं आलंय अप्रतिम. ज्यांचं आलंय बाळांनो अप्रतिम. छान छान एकदम. काय तुम्हाला जर या ठिकाणी विचारलं तर वर्गांची बेरीज सरळ सरळ 3चा वर्ग आहे बाळांनो. या ठिकाणी 3चा वर्ग 2 आणि 5चा वर्ग. 3चा वर्ग 9, 5चा वर्ग 25, यांची बेरीज झाली बाळांनो 34. ओके. नेक्स्ट मध्ये 5चा वर्ग 7चा वर्ग, 5चा वर्ग 25, 7चा वर्ग 49, यांची बेरीज झाली बाळांनो 74. ओके. पुढे जाताना 7चा वर्ग, या ठिकाणी 7चा वर्ग आणि 9चा वर्ग. 7चा वर्ग 49 आहे, 9चा वर्ग 81 आहे. तर किती यायला पाहिजे? 9 आणि 1 10, चालेल. 4 आणि 8 12, 12 आणि 1 13, म्हणून उत्तर आलं 130. 130 म्हटल्यानंतर ऑप्शन क्रमांक बाळांनो 2. काय? ऑप्शन क्रमांक 2. ओके, आला ना सर्वांचं? ठीक आहे. नेक्स्ट. 2 गुणाकारामध्ये 3 बरोबर 16 आहे. 4 गुणाकारात 3 बरोबर 17 आहे. तर 6 गुणाकारात 7 बरोबर काय असू शकतं? चला सोडवा बाळांनो पट दिवशी. काय यायला पाहिजे? ए पृथ्वी, पाणी घे रे बाबड्या. चला, काय येतंय का? देऊ सोडून? येतंय का सोडून देऊ? आता याच्यामध्ये काय करायचं पहा. जमतंय का? मी देऊ सोडून. चला प्रयत्न तर करा तुम्ही थोडाफार, मग तर मी देणार आहे सोडून. आय होप तुम्हाला यायला पाहिजे. सुटतं की देऊ सोडून? पाणी पाठव ना बाळा खाली. पाणी पाठव ना बाळा. नाही येत का? तुम्ही बोला ना, पण देऊ का नाही? ओके 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 ओके. ठीक आहे. पहा बाळा, काय करायचं याच्यामध्ये माहिती का? हा 3 आणि 2 आहे ना, याला उलट मांडून टाका. काय 3 आणि 2 ला लिहिलं तुम्ही तर इथं झाली 32, आणि 32 ची निमपट किती झाली बाळांनो? 16 झाली. राईट, एकदम क्लिअर. पुढं पण पहा, हे 43 आहे ना, त्याला उलट लिहिलं तुम्ही 34 झाली, आणि 34 ची निमपट केली काय बाळांनो? झाली 17. तसंच आहे पुन्हा सदू, या ठिकाणी 67 ला लिहिलं तुम्ही 76, आणि 76 ची निमपट बाबर बे 1 बे 6, बे 8 16, म्हणजे उत्तर यायला येत होतं 38. 38 म्हटल्यानंतर ऑप्शन क्रमांक 4. समजलं? या शाबास शाबास. ज्यांचं आलं हितेश छान बाळा, ज्यांचं आलं अप्रतिम. सुद्धा शब्दाचा अर्थ काय तो एकदा समजून घ्यायचा तिथं आपल्याला. झालं? नेक्स्ट. 2 मल्टिप्लाय 4 48, 3 मल्टिप्लाय 4 84, तर 5 मल्टिप्लाय 2 बरोबर काय? चला चला काय येते पहा बरं बाळांनो. यस, अनिल किती म्हणतो? 70. नाही नाही नाही, गलत अनिल. वैभव छान बाळा, अप्रतिम. वैभव तुझं अप्रतिम आलं. पारधी काय म्हणतात? पारधी छान छान. आता इथं काय ना बाळांनो, आता हे उदाहरणांमध्ये गडबडच करायची नाही. पहा इथं काय 2 गुणाकारात 4. ओके. आता इथं जर पाहिलं तर तुम्ही गुणाकारात काय करा, या दोघांची बेरीज जर केली तर तुम्ही येणारे 6, यांचा गुणाकार करा.
6 चौक 24, 24 दुने किती आले बाळांनो? तर या ठिकाणी सरळ सरळ येणार 48. किती आले? 48 आले. तोच पॅटर्न पहा, 4 आणि 3 इथं 3 गुणाकारात 4, 4 आणि 3 किती होतील बाळांनो? या ठिकाणी 7, 4 त्रिक 12 आणि या ठिकाणी तुम्ही यांची बेरीज करा, 4 आणि 3 ची बेरीज करा, 7 आली. 4 त्रिक 12, 12 7 84 आली. ओके, आता पुढे पण त्याच नियमाने जायचं तुम्हाला. 5 गुणाकारात 2 गुणाकारात 5 आणि 2 किती झाले? 7, 5 आणि या ठिकाणी 80 दिलं का उत्तर? ठीक आहे, 70 येतंय का पहा बरं. 7 2 14, 14 5 70, 70 पण येतं याचं एक उत्तर. एका अँगलनं 70 पण येईल आणि दुसरं जर पाहायला गेलं तर अजून त्याला एक दुसऱ्या पॅटर्न सुटू शकतं. काय येणार आहे? तर अजून एक, दोन उत्तर याला तुम्हाला ग्राह्य धरता येतील. 70 पण बरोबर येईल बाळांनो. अजून एक त्याला अजून एक पॅटर्न बसू शकतो पहा बाळांनो. काय बसू शकतो पहा, हा झाला एक. दुसरा काय येईल? 2 गुणाकारात 4 गुणाकारात 6, 6 चौक 24, 24 दुने किती आले? 48 आले. हा एक बसल, हा पहिला असेल आणि हा दुसरा असेल. दोन्ही पण उत्तर येऊ शकतात, नो प्रॉब्लेम. ओके, दुसरं काय येऊ शकतं बाळांनो? 3 4, 3 गुणाकारामध्ये 4 गुणाकारामध्ये 7, 7 चौक 28, 28 त्रिक या ठिकाणी पहा, म्हणजे 4 त्रिक 12, 12 7 किती आले? 84. हा येईल, काय अडचण नाही. अजून एक येईल. त्याच्यानंतर काय येणार बाळांनो? या ठिकाणी पहा, आता इथं 7 झाले, इथं 6 झाले. अजून काय येणार आहे? 5 गुणाकारात 2 गुणाकारात यांच्या पुढला अंक येतोय 8, 8 दुने 16, 16 85. दोन्ही पण येतील, काय अडचण नाही बाळांनो. आणि आता परिषदेमध्ये एक महत्वाचा मुद्दा झालाय बाळांनो, सगळ्यात महत्वाचा, का याच्यामध्ये तुम्ही जर हे उत्तर बरोबर दिलं 70 आणि तुम्ही जर म्हटलं सर 80 पण बरोबर आहे, तर तुम्ही जर तशा स्वरूपाचा ईमेल केला आणि असं जर प्रश्न सॉल्व्ह करून दिला तर त्याचं उत्तर किती येऊ शकतं बाळांनो? 80 पण देतील. म्हणजे याचं उत्तर दोन्ही पण येतील, एक तर 70 पण येईल आणि 80 पण येईल, काय अडचण नाही. हा, चला ठीक आहे. आता मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं, कोणाचं कोणी पाहून नका सांगू, प्रयत्न करा. काहींना सवयीचे, कोणाला इम्प्रेस करायचे ते मलाही कळत नाही, म्हणून सांगतोय मी, स्वतः सोडवा. कोणाचं पाहून कोणी आपल्याला फायद्याचं होणार नाही. त्यामुळे आपलं पाहायचं, आपल्याला सुटतंय का नाही तर ट्राय करायचं. चला पुढे घ्या, जाऊ द्या, मी काय डिस्कशन करत नाही. 3 आणि 5 यांचं रिलेशन जे आहे त्याचं 106 आहे. ते 7 गुणाकारात 2 आहे, त्याचं 54 येतं. तर 9 गुणाकारात 4चं काय येऊ शकतं? सोडवा. चला बाळा, पटपट पटपट प्रयत्न करायचा. मी तुम्हाला वेळ देत जाईल, कारण ह्या उदाहरणांमध्ये वेळ पाहिजे. आणि मोकार गरम आहे भाऊ. चला सोडवा बाळा. दुसऱ्याचं बघून नका सांगू, चला प्रयत्न करा पटपट. यस, व्हेरी गुड. वेळ घ्या, काय अडचण नाही, थोडा थोडा वेळ घेत जा. नाही येत का? देऊ सोडून? येत आहे का नाही येत बाळानो? मला नाही तर सोडून द्यायला. पहा, तुम्हाला येत असेल तर ठीक आहे, नाहीतर मी कन्फर्म सोडून देतो. छान, हितेश अप्रतिम, अप्रतिम. हितेशचं उत्तर अप्रतिम. चला अजून कोणाला येत आहे? सुटतंय का? देऊ सोडून? प्रयत्न करता, करा. चला, खूप वेळ प्रयत्न चालू आहे तुमचा, पण काही येईना तुम्हाला. नाही, देतो तुम्ही थोडा प्रयत्न केला की मग मला पण आयडिया. आता याच्यामध्ये काय करायचं होतं बाळांनो? तर याच्यामध्ये ना हा 35 आहे ना, त्याची उलटा मांडायचा होता. हा 53 आणि 53 ची दुप्पट करायची, म्हणजे झाली 106. पुढं पण पहा, या ठिकाणी 2
आणि 7 हे उलटे करायचे होते आणि त्यांची दुप्पट करायची होती. झाली असते बाळांनो 54. आणि आता पुढे पहा, ही 94 समजा 9 आणि 4 आहे तर त्याची उलटी झाली असते 49 आणि त्याची दुप्पट झाली असते बाळांनो 98. म्हणून उत्तर येते 98. 98 म्हणजे ऑप्शन क्रमांक 2. ओके, हा दिलं. ओके बाळांनो, थोडासा तुम्ही थोडा वेळ घेतला का तुम्हाला पण आयडिया येत जातील. नेमकं ते सोडवायचं कसं एक आयडिया येऊन जाईल बाळांनो, काही टेन्शन घ्यायचं नाही. नेक्स्ट, 2 मल्टिप्लाय 4 बरोबर 21. तर 6 गुणाकारात 3 बरोबर 18. तर 8 गुणाकारात 7 बरोबर काय असू शकतं? चला सोडवा प्रश्न. समजून घ्यायचा आणि मग सोडवण्याचा प्रयत्न करायचा. वेळ लागू द्या, काय अडचण नाही बाळांनो. निवड घाई करण्यात काय माझा नाही, तुम्हाला पण आलं पाहिजे ते. येस, व्हेरी गुड. जसं पहिलं उदाहरण आहे ना, त्याला सिमिलर उदाहरण टाकलेलं मी. यांचे दोघांचे काय करा, आता दुप्पट होतं तर इथं निमपट आहे. पहा इथं झाले 42 आणि 42 ची निमपट झाली बाळांनो 21. राईट, ओके. आता 63च अगोदर उलट करा आणि याची निमपट करा बाळांनो, ही झाली बाळांनो 18. राईट, आणि पुढे पण जाताना पहा या ठिकाणी 78 आहे ना, 78 ची काय करायची, निमपट करायची. पहा बरं बाळांनो काय होऊ शकतंय, बे 1 बे बेत्रिक 6 आणि बे 9 18 म्हणून काय आलं बाळांनो या ठिकाणी 39. 39 म्हटल्यानंतर ऑप्शन क्रमांक 3. समजलं? येस, व्हेरी गुड, छान छान, अप्रत. आता रिझनिंगचा पार्ट थोडा वेगळा असतो. याच्यामध्ये काय मॅथ सारखं वेगवेगळे काही शॉर्ट ट्रिक वगैरे नसतात. हे स्वाभाविक बाळांनो, तुम्हाला त्याचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी काहीतरी स्वतः डोकं लावावं लागतं आणि हा त्याचा भाग असतो. तर म्हणजे जसं मॅथ मध्ये किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये किंवा आता पुढले जे पार्ट चालू होते त्याच्यात थोडे थोडे वेगळ्या गोष्टी टॅकल करावं लागतात. पण इथं तुम्हाला स्वतःचा मेंदू चालवावा लागतो. आता इथं पण पहा बाळांनो काय करावं लागतं ना आपल्याला. चला सोडा बरं काय येते आता याचं पण. 4 गुणाकारात 5 15, 7 गुणाकारात 8 48, 5 गुणाकारात 7 24. तर 4 गुणाकारात 8 बरोबर काय असू शकतं? एकदम म्हणजे पहिल्या उदाहरण सुटतात तो बाळांनो. फक्त तुम्ही नीट त्यांच्याकडे लक्ष दिलं ना मग काय अडचण येत नाही. पण ते आपल्याला जमलं. चला, व्हेरी गुड, अप्रतिम. हा समजायला लागलं तुम्हाला सगळ्यांनाच, पण आता मे बी समजायला लागलं. काय बाळांनो याच्यामध्ये या दोघांचा गुणाकार करायचा. 4 पंचे 20 आणि 20 मधून हा लास्ट अंक ना तो परत मायनस करा. 20 मधून 5 गेले म्हणजे राहिले 15. तसंच पुढे 7 गुणाकारात 8 7 56 आणि शेवटचा अंक 8 आहे. 8 वजा करून टाका, बरोबर आले बाळांनो 48. त्यानंतर तुम्ही पुढे जात जात गेलात तर तुम्हाला इथं पण दिसत 6 पंचे 30 आहे. 30 आहे. 30 मधून शेवटचा अंक 6 वजा केला तर किती येणार आहे बाळांनो? 24 येणार आहे. पहा लास्ट जे आपल्याला विचारलेला प्रश्न ज्या ठिकाणी आहे ना तिथं आहे 4 गुणाकारामध्ये 8 आणि याच्याने 8 चौक 32 होते बाळांनो. आणि 32 मधून हा शेवटचा अंक वजा करायचा आहे म्हणजे उत्तर यायला पाहिजे नव्हतं 24. 24 म्हटल्यानंतर ऑप्शन क्रमांक 4 किती आहे? थँक्यू नाही अरे, बस तुम्हाला सगळ्यांना येणारी माझी अपेक्षा आहे का तुम्हाला खूप छान येईल. आणि माझं तर मानस खूप जबरदस्त आहे. तुम्ही पेपरला जाईपर्यंत आपण 100% बॉन्ड पेपर लिहून ठेवतो, देतो तुम्हाला. मी सांगितलं तसं तुम्ही जर केलं ना तर 100% 45+ मार्क पडतील. तुमची गणित आणि रिझनिंगची भीतीच जाणार, हा आपला शब्द आहे तुम्हाला. बाकीचं राहिलं काय, मराठी व्याकरण इझी आहे तुम्हाला. मी तशा नोट्स पण टाकल्या, त्यांनी पाठ जरी केलं ना तरी येईल. आणि शब्द संग्रह 5 असतात. राहिला प्रश्न जीएसचा एकदम नॉर्मल आहे. तुम्ही जर मन लावून 6 महिने व्यवस्थित केले ना, मला नाही वाटत एखादे पोर राहायला पाहिजे. म्हणजे त्यांचं ग्राउंड 40-45च्या आसपास जाते. एकदम मन लावून करायचं. 6 गुणाकारात 2 आहे बरोबर किती येते बाळांनो? 13 आहे. 6 गुणाकारात 8 आहे म्हणजे 43 आहे. आणि 4 गुणाकारात 7 बरोबर किती आहे? याच्यावरती खूप तुमच्या टेस्ट सिरीज होत जाणार. खूप म्हणजे आपला शब्द आहे. तुमचा एकदा सिलेबस फक्त आवरू द्या, तुम्हाला किती टेस्ट सिरीज आहे पहा. त्या टेस्ट सिरीज द्यायच्या नाही, टेस्ट सिरीज देऊन त्याचं अनालिसिस करून द्यायचंय. म्हणजे टेस्ट द्यायची तिचं अनालिसिस. म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे का प्रश्नपत्रिका सोडवतोय आपण तर त्याचं उत्तर सुद्धा आपल्याला माहित पाहिजे किंवा आलं पाहिजे, जे आडले त्याचं सुद्धा. चला सोडा पटपट बाळांनो. फक्त उत्साह पाहिजे तुमचा अभ्यास करण्याचा. आपला तर खूप भयानक उत्साह असतो. शब्बास, एकदम सोपं आहे. काय बाळांनो याची
या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर ही संख्या उलटी करा. आता तुम्ही इथं काय होणार आहे, समजा उलटी जर केली तर काय झाली 26 आणि 26 ची काय होणार आहे निमपट, तर काय होणार आहे 13. ओके. आता इथं पहा बरं तुम्ही, इथं जर पाहिलं तर उलटी केली तर 86 आणि 86 ची निमपट आहे 42 बेत्रिक 6. आता इकडं पण तोच फॉलो करायचा नियम. 74 आहे, 74 ची निमपट आहे बे 1 बे बेत्रिक 6 बे 7 14 37. ऑप्शन क्रमांक 2. समजलं. व्हेरी नाईस. चला, 9 - 4 बरोबर 17 आहे. 9 - 4 बरोबर 17 आहे. 7 - 2 बरोबर 41 आहे. तर 8 - 1 बरोबर काय असू शकतं बाळांनो? सोडवा चला पटपट पटपट. प्रयत्न करायचा. वेळ घ्या, काही अडचण नाही, पण उत्तर आलं पाहिजे. खूप छान उदाहरण आहे, तुम्हाला विचार करायला भाग लावणार आहे. येस, व्हेरी गुड. शाबास अक्षय बाबड्या. देऊ सोडून? सोडून देऊ का? सोडवा तुम्ही प्रयत्न. सॉरी, तुम्ही म्हटल्याशिवाय सोडून नाही जाणार. चला सोडवा. नाही सुटलं? खूप प्रयत्न केला तुम्ही. चला मी देतो सोडून. मी सांगतो पण मला वाटलं तुम्ही प्रयत्न करता. चला, आता इथं काय झालं माहिती बाळांनो, तर या ठिकाणी अशी पद्धत आहे, हा जो पहिला अंक आहे ना त्याचा वर्ग आहे आणि हा याचा काय घन आहे. याचा वर्ग आहे आणि याचा घन आहे. याचा वर्ग आहे आणि याचा बाळांनो काय आहे तर घन आहे. हा, चला आता अशाच पद्धतीने सोडवायचं. आता 9चा वर्ग आहे 81 आणि 4चा वर्ग आहे 16. यांची जर वजाबाकी केली तर पहा बरं बाळांनो काय होणार आहे. सॉरी, 9चा वर्ग आहे 81, 4चा घन आहे बाळांनो 64. ओके, इथं राहिले 7, इथं झाले 11. 11 आणि इथं 4 जर पाहिले तुम्ही तर आता 7 आणि 7 मधून म्हणजे राहिले 17. आलं हे. सेकंडला पहा तुम्ही. हा सर, ओके ओके. 7चा वर्ग आहे बाळांनो 49 आणि 2चा घन आहे बाळांनो 8. 49 मधून 8 गेले तर राहिले 41. पुढे तोच पॅटर्न फॉलो करायचा आहे. 8चा वर्ग आहे बाळांनो 64 आणि 1चा घन आहे 1. 64 मधून 1 जर गेला तर उत्तर यायला तो 63. ऑप्शन क्रमांक 3. ओके, छान. थोडासा वेळ जरी गेला तर नीट लक्ष द्यायचं. म्हणणं काय, तर शब्दांचे अर्थ पण क्लिअर झाले पाहिजे. काहींचा खूप चांगला अभ्यास आहे, काही अजून करता येतं बाळांनो, करा तुम्ही. प्रत्येक पॅटर्नचे 1-1, 2-2 उदाहरणं आणलेली आहे, जेणेकरून तुम्हाला सगळ्या पॅटर्नचा अंदाज येऊन जाईल. म्हणून ते उदाहरण थोडेसे शांततेने सोडवायचे. 3 - 4 दाखवले बरोबर 11 आहे. 4 - 5 बरोबर 39 आहे. तर 5 - 6 बरोबर काय असू शकतं? चला सोडवा. चौदा नंबरचं उदाहरण सुटलंच पाहिजे बाळा. शांत लक्ष दिलं का सुटतं बाळांनो? फक्त शांत लक्ष द्यायचं. अच्छा, काय येतंय पहा बरं.
चला प्रयत्न करा सगळ्यांनी प्रयत्न करा बघा. एकाला येऊन उपयोग नाही, सर्वांना आलं पाहिजे. माझं टार्गेट आहे की सर्वांना आलं पाहिजे. ओके सागर, अनिता, छान. चला पहा, तसंच आहे ते, काय उदाहरण मध्ये बदल नाही, तेच त्याच पॅटर्नचं उदाहरण आहे. पहा बरं, सुटलंच पाहिजे तुम्हाला बाळांनो. चला चला पटपट पटपट. आता या ठिकाणी 3चा घन आहे आपला 27 आहे. 3चा घन 27 आहे, वजा 4चा वर्ग 16 आहे. या ठिकाणी 7 मधून इथं 1 आलं. पहा बरं, इथं 4चा घन 64 आहे, 5चा वर्ग 25 आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर राहिले 9 बाळांनो. या ठिकाणी पाहिलं 5 मधून 2 गेले तर 3, 39. चला उत्तराकडे जाऊ आपण. 5चा घन आहे 125 आणि 6चा वर्ग आहे 36. तर पहा बाळांनो, यांची वजाबाकी करू. या ठिकाणी राहतील 11, इथं झाले 15, 15तून 6 गेले 9, 11 मधून 3 गेले म्हणजे तर 7 आणि 1 राहिले 8, म्हणजे 89 येतं. 89 म्हणजे ऑप्शन क्रमांक बाळांनो 3. ओके, चला नेक्स्ट सोडवा तुम्ही. इथं 14चा अंक आला, सॉरी माझ्याकडून 2 बॅक टू बॅक अंक आले. खाली प्रश्नचिन्हात अर्थानं वापरलेला असणार 3, 4 बरोबर अधिक आहे 64, 27 आहे. पुढे 6, 2 आहे 82. या ठिकाणी 16 आहे आणि 5, 1 बरोबर काय असेल? चल छान छान. ज्यांचे आले असतील अप्रतिम बाळांनो, ज्यांचे उत्तर येतात अप्रतिम. का हो सर, बोला. बरं बरं बरं, चालेल चालेल, छान झालं. क्लासमध्ये मी तुम्हाला क्लास आवरला कॉल करतो, बोलू. चला बाळा, काय येतंय? प्रयत्न झालाच पाहिजे. छान, 4 येतं का? ओके, शाबास बाळा. आता या ठिकाणी काय केलेलं माहिती बाळांनो, हा जो 4 आहे ना, तर या ठिकाणी तुम्हाला दिसतंय 4 जो असेल ना, या 4चा घन इथं 64 आणि 3चा पुढे काय लिहिलाय? वर्ग लिहिलाय. ओके, सॉरी 3चा पण घन असेल. याही ठिकाणी पहा बरं बाळांनो, घन घनचे 2चा घन इथं मांडलाय आणि 6चा घन त्याच्या पाठीमागे घातलाय 216. म्हणजे पहा इथं 1चा घन किती असणार आहे? 1च असणार आहे आणि 5चा घन किती बाळांनो? 125 आहे. म्हणून उत्तर काय आलं? 11, 25, ऑप्शन क्रमांक 4. एकदम क्लिअर, 11, 25. म्हणजे पुढला संख्येचा जो घन आहे तो पाठीमागं टाकायचा आणि या ठिकाणी पहिल्या संख्येचा पाठीमाग आणि हा पाठीमागल्या संख्येचा पुढे घ्यायचा आहे. हो, काय अडचण नाही. चला त्या पुढं. आता इथं पाहा 4 + 3 16, 12. 5 + 7 बरोबर 25, 35. तर 6 + 8 बरोबर काय? आणि जे साठी आपल्या पुस्तकाचं रेफर करण्यासाठी ना स्पेशल, म्हणजे मी तर माझ्या पातळीवर प्रत्येक सब्जेक्टसाठी स्पेशल पुस्तकं प्रत्येक सब्जेक्टसाठी वापरतो. राज्यघटना म्हटलं तर मी डायरेक्ट वापरतो त्या ठिकाणी एम लक्ष्मीकांत यांचं बुक. सरळ सरळ हिस्ट्री वापरायचं म्हटल्यानंतर मी गाठाळ सरांचा वापरतो बाळा, आणि त्याला अजून एक महाजन सरांचं एक रेफर करतो. 1-2 बुक प्रत्येकाच्या साठी, जीएस साठी समजा. आता ते तुमचा भाग आहे, तुम्ही असं स्पेशल पुस्तक वापरायची गरज येत नाही. नोट्स भेटतात त्या वाचायच्या बाळा. आता इथं 4चं काय बाळा? 4 त्रिक 12 आहे आणि 4चा जो वर्ग दिलाय पहिला, 4चा वर्ग किती आहे? 16 आणि 4 गुणाकारात 3, 4 त्रिक 12. राईट. आता इथं पण पहा बाळा, इथं काय दिलंय? 5चा वर्ग 25 आहे, 7 5 35 आहे. 25 लिहून त्यांचा गुणाकार 35 मांडा. इथं पण पहा 6चा वर्ग काय येईन बाळांनो? 6चा वर्ग येईन 36 आणि 6 8 48. म्हणून उत्तर यायला लागत होतं 36, 48, ऑप्शन क्रमांक 2. 36, 48, ऑप्शन क्रमांक 2. ओके, देऊ पुढं. चला ठीक आहे.
3 4 बरोबर 5, 5 अधिक 12 बरोबर 13, 9 अधिक 12 बरोबर 15, तर 8 अधिक 15 बरोबर काय? चला सोडवा बरोबर. चला बाळा सुटला पाहिजे पट दिवशी. आज संख्या मला आपली आवडते बाळांना. उद्यापासून रिझनिंगचा दुसरा पार्ट चालू आहे. चल व्हेरी गुड सागर. आता पहा बाळांनो इथं काय दिलंय माहितीये का? 3चा वर्ग 4चा वर्ग. 3चा वर्ग किती आला 9, 4चा वर्ग 16, यांची बेरीज झाली 25 आणि 25चा वर्गमूळ किती आहे 5 किंवा त्रिकोट आहे डायरेक्ट. 3 4 5 त्रिकोट आहे. त्रिकोट सुद्धा बनवू शकता तुम्ही या ठिकाणी. पहा 5चा वर्ग आहे 25 आणि 12चा वर्ग 5चा वर्ग 25 आहे राईट आणि 12चा वर्ग 144 आहे. 144 अधिक 25 म्हणजे झाले 169 आणि 169 कोणाचा वर्गमूळ आहे 13चा. हे त्रिकोट म्हणून वापरू शकता. 9चा वर्ग आहे बाळांनो 81 आणि 12चा वर्ग आहे 144. 4 आणि 1 5, 8 आणि 4 12, चालेल 225. 225 कोणाचं वर्गमूळ आहे तर बाळांनो ते झालं 15चं. तसंच उत्तराकडे जायचं आपल्याला. 8चा वर्ग जर पाहिला तुम्ही तर या ठिकाणी 64 आहे. 15चा वर्ग 225 आहे. चला 5 आणि 4 9 आले, 6 आणि 2 8 आले, 2 289. 289 कोणाचं वर्गमूळ आहे तर हे 17चं वर्गमूळ आहे. याला पायथागोरसच्या संदर्भात गेला तर तुम्ही हे त्रिकोट म्हणून ओळखलं जातं. 3 4 5, त्यानंतर 5 12 13, 9 12 15, 8 12, 8 15 17 याला त्रिकोट म्हणून ओळखलं जातं बाळांनो. ओके, दोघांची बेरीज वर्ग आणि इकडे येताना त्याचं वर्गमूळ. समजलं? येस. सोडा तुम्ही. नेक्स्ट 95 भागिले 34 बरोबर 2, 87 भागिले 14 बरोबर 3 आणि 93 भागिले 12 बरोबर किती? चला सॉल्व करा. सोडवायचं तुम्हाला एकदम शांततेने. यायलाच पाहिजे बाळांनो. चला प्रयत्न करायचा. 2 नंबर. चला किती येते? अनिल नाही रे बाबड्या, शंकून त्यांचा रेकॉर्ड नाही केलेला, मला वेळ नव्हता त्याच्यामुळं ते काय घेईल नाही अजून. मी तुमचं घेऊन टाकाल बाळा. एका वेळी जेवढा सिलेबस चालेल तेवढंच करू शकतो. पहा बरं इथं काय करू शकतो आपण, जेवढं होते रेकॉर्ड त्यातले बरेचसे ऍड केले मी. पहा इथं बाळांनो 95 आणि इथं काय करायचं होतं 9 प्लस 5 आहे. भागाकारात काय 3 प्लस 4, 9 आणि 5 किती झाले बाळांनो 14 आणि 3 आणि 4 किती झाले 7, 7 1 7 7 2 1 14. समजलं? एकदम छानपैकी, गडबड करायची. इथं पण पहा 8 आणि 7, 7 आणि 7 14 आणि 1 15, 15 4 आणि 1 किती झाला 5, 5 1 5 5 3 15. ओके, त्याच नियमाला धरून पुढे आहे 9 आणि 3 किती झाले बाळांनो 12 आणि 2 आणि 1 किती झाले 3, 3 1 3, 3 चौक 12 म्हणून उत्तर येते 4 ऑप्शन क्रमांक 1. ओके, ऑप्शन क्रमांक किती झाला बाळांनो 1. नेक्स्ट खाली प्रश्न आता चिन्हांच्या जागी पहा काय करायचंय. 3 गुणाकारामध्ये 5 इथं रोमन अंकामध्ये देण्यात आलेले 6, 8 गुणाकारात 5 रोमन अंकात देण्यात आलेले 4, 7 गुणाकारात 8 म्हणजे रोमन अंकात कोणता अंक येईल? चला सॉल्व्ह करा पटपट पटपट.
चला काय आलं, येते का देऊ सोडून? देऊ सोडून? प्रयत्न तर करा थोडा थोडा. तुम्हाला कितीतरी उदाहरणं मला सोडून द्यावा लागली, याचा अर्थ तुम्हाला कळायला पाहिजे. कितीतरी संख्यांचं मला स्वतः सोडून द्यावं लागलं. पहा चला, अडचण नाही काय. चला या दोघांचा गुणाकार करा. 5 1 5, 5 त्रिक 15 झाले गुणाकार 15. 15 जे आहेत ना, हा 15 जर केल्यानंतर तुम्हाला काय करायचं होतं, हा 5 आणि 1 यांची बेरीज करा. 5 आणि 1 किती आला? 6 आला. आणि 6 ला रोमन अंकात लिहितात 5 व्ही अधिक आय. ओके. पुढं पण तसं 8 1 8, 8 5 40. 40 म्हणल्यानंतर 4 अधिक 0 म्हणजे किती आले? 4. आणि 4 म्हणजे काय लिहिलं तुम्ही रोमन अंकामध्ये? रोमन अंकात लिहिल्यावर तुम्ही आय व्ही. राईट. आता पुढं पण पहा. पुढं पण काय होणार आहे? 7 गुणाकारात 8 7 8 56. 56 म्हणजे 5 अधिक 6 11. आणि 11 लिहिताना तुम्हाला माहिती ही झाली 10. 10 आणि 1 11. म्हणून बाळांनो उत्तर येते ऑप्शन क्रमांक 3. ओके. मैदानावर पेपर आपला. बाबरा नेक्स्ट. काय अडचण नाही. सात गुणाकारात 5 बरोबर पाबरा. 6 5 30. ओके. सेम पॅटर्न, बदल नव्हता होत बाळांनो, तोच आहे. 7 5 35. 7 5 35. 35 आल्यानंतर 5 आणि 3 म्हणजे किती झाले? 8. 8 म्हणल्यानंतर तुम्हाला हे रोमन अंक 5 6 7 आणि 8. ओके. इथं पण पहा 6 5 30. 30 म्हणल्यानंतर 0 अधिक 3 बरोबर 3च येणार. 1 2 आणि 3. ओके. पुढे जाताना पण पहा 9 चौक 36. 36 म्हणजे 6 आणि 3 किती आले बाळांनो? 9. 9 आल्यानंतर तुम्हाला याच्यातलं कळायला पाहिजे, याला म्हणतात बाळांनो 10. 10 तून 1 गेला म्हणजे आला 9. आय एक्स. आय एक्स म्हणजे ऑप्शन क्रमांक 2. आय एक्स ऑप्शन क्रमांक बाळांनो 2 झालं. रोमन अंकही माहित पाहिजे, त्यासाठी संख्याज्ञान पहा. संख्याज्ञान मध्ये तुम्हाला बरंच पाहायला मिळेल. येस. चला लास्ट ऑप्शन, लास्ट प्रश्न पहा तुम्हाला. 4 स्टार 9 97. 3 स्टार 7 58. तर 9 स्टार 2 बरोबर किती? सर्वांना यायलाच पाहिजे बाळांनो. छान. अप्रतिम बाळांनो. काय करायचं होतं? 4चा वर्ग 9चा वर्ग. 4चा वर्ग 16. 9चा वर्ग 81. म्हणजे 6 आणि 1 7. 8 आणि 1 9 97. राईट. 3चा वर्ग 7चा वर्ग. 3चा वर्ग 9. 7चा वर्ग 49. म्हणजे 9 9 18. चालेल 58 बाळा. पुढे पण जा.
इकडे जर गेला तर 9चा वर्ग 81 अधिक 2चा वर्ग 4, 81 4 किती झाले बाळांनो 85, 85 म्हणजे ऑप्शन क्रमांक ए. ओके, तर तुम्हाला काही अडचणी असेल तर या संदर्भात मला विचारा. आज प्रकारे संख्याज्ञान हा जो पाठ असेल तर संख्याज्ञान मधले 8 भाग आपले या ठिकाणी आवरलेले आहे. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता बाळांनो.